शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली लारिजानी यांचा मृत्यू. रॉयटर्स वृत्तसंस्थेची अधिकृत माहिती. हत्येच्या निषेधार्थ इराणकडून तेल अविवमध्ये क्षेपणास्त्र हल्ले. इराणचे प्रमुख लष्करी कमांडर घोलाम रेझा सालेमानी ठार. पंतप्रधान नेतन्याहूंच्या आदेशानंतर सालेमानींवरती हल्ला. इस्रायलच्या डिफेन्स फोर्सकडून पोस्ट करत दावा. सालेमानी बेझिस संघटनेचे प्रमुख. आम्हाला नाटो देशाच्या मदतीची गरज नाही. अमेरिका देशात शक्तिशाली देश. नाटो देशांच्या सुरक्षेसाठी अमेरिका शेकडो डॉलर खर्च करतं. हॉर्मुझ सामुद्रधुनीवरून मित्र राष्ट्रांनी नकार दिला. त्यानंतर ट्रम्प यांचा संताप. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का. राष्ट्रीय गुप्तचर आणि दहशतवाद विरोधी केंद्राचे संचालक जोसेफ केंट यांचा राजीनामा. इराणकडून कोणताही धोका नसताना अमेरिकेकडून युद्ध. जोसेफ केंट यांची नाराजी. हॉर्मुझमध्ये अडकलेल्या 22 भारतीय जहाजांना सोडण्याबाबत इराणसोबत बोलणी सुरू. परराष्ट्र मंत्रालयाची माहिती. शिवालेख आणि नंदादेवी जहाजं सोडण्यासाठी इराणसोबत कुठलीच डील झालेली नाही असंही स्पष्ट. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ. गरजेनुसार केरोसिनचा पुरवठा केला जाईल. पुरवठा मंत्री छगन भुजबळांची माहिती. राज्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध. इंधन आणि गॅसचं वितरण हे सुरळीतपणे सुरूच. भुजबळांचा दावा. घरगुती सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी कारवाईचेही दिले आदेश. धाराशिवमध्ये पहाटेपासून सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा. लहान मुलं वृद्ध पहाटेपासून सिलेंडर घेऊन गॅस एजन्सी कार्यालयासमोर उभे. आखाती युद्धाचा चटका. महाराष्ट्राच्या खानावळींना. ठाण्यात 60% हॉटेल्स बंद. पुण्यात पोळी भाजी केंद्रावरील दर दुप्पट. अनेक हॉटेल्समध्ये चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ तर छोट्या टपऱ्या बंद होण्याच्या मार्गावर. एलपीजी नंतर आता तेलाच्या किमती कडाडल्या. खाद्यतेल 15 रुपयांनी महागलं. मार्केट यार्डात 15 किलोच्या डब्यामागे आता 30 ते 40 रुपयांची वाढ. युद्धाच्या नावाखाली तेलाच्या किमती वाढवल्या. कुर्ल्यात पुन्हा फेरीवाल्यांची दादागिरी. 30 ते 40 फेरीवाल्यांकडून एका तरुणाला बेदम मारहाण. फेरीवाल्यांमुळे चालण्यासाठी जागा नाही या वादातून तरुणाला मारहाण. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित. राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. सांगलीसह अक्कलकोटमध्ये गारपिटीमुळे शेती पिकांचं नुकसान. हवामान विभागाकडून येलो अलर्ट. पुढील 4 दिवस पावसाचा इशारा. 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार. नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता पुढील आठवड्यामध्ये मिळेल. शेतकऱ्यांना दिलासा. पुण्याच्या मातीत रंगणार कुस्तीचा थरार. आजपासून 68व्या महाराष्ट्र केसरीचं बिगुल वाजणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन. फॉर्च्युनर आणि मानाची गदा मिळवण्यासाठी 800 पैलवान देखील आखाड्यात. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.